सो गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. गाईज, आपण आज आहे मंगळवार आणि आज कामाला सुरुवात केली आहे फायनली. सकाळी उशीर झालाय, आज पण 10 सव्वा 10 वाजलेत. काय काय कळत नाही यार. म्हणजे एवढं मागे एवढं हेडेक चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला. त्यामुळे ना कंटिन्यू सकाळचा रुटीन बसवताच येत नाही. कंटिन्यू काय ना काय विघ्न येतच आहे. एक झालं की एक झालं की एक टेन्शन चालू आहे. म्हणजे असे गुंत वाढत चाललंय, मलाच कळत नाही काय काय काय. आणि एकदम नॉर्मल आहे गोष्टी, काय असं गुंत असं नाही आहे. पण जे मेंटल प्रेशर बोलतात ना, ते ऑटोमॅटिक वाढत चाललंय माझं. काय होतंय काय माहिती. आणि समजत नाही काय करायचं. तर काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त थोडंसं फायनान्शियली गडबड झाली आहे माझी या महिन्यामध्ये जास्त, त्यामुळे थोडंसं गडबड आहे. बाकी काही नाही. तर लेट सी. तर त्याचं पूर्ण प्रेशर आलं आहे, कारण खूप असं एवढं प्रेशरमध्ये राहायची मला सवय नव्हती. आणि एक्झाम ते प्रेशर आलं आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं गडबड झाली. तर लेट सी, बघूया काय नाही. असूनच राहायचं आपण व्यवस्थित. आपण एकच करू शकतो, मेहनत, दुसरं काही नाही. मेहनतीशिवाय काही हे नाही आहे. तर चला जाऊया. झालं तर आहे, करायचं आहे आपल्यालाच. केल्याशिवाय काय होत नाही आहे. पण होतच नाही आहे, किती केलं तरी. तो प्रॉब्लेम झाला आहे. आता काय सांगू तुम्हाला. चला जाऊ दे, चालू केलं. आणि मित्रांनो, बघा ही अच्छा, ही ते देवाची रिक्षा आहे वाटतं. त्यातमध्ये देव बसून फिरवतात तेच म्हटलं, यांनी अशी काय रिक्षा बनवली वरती, डिझाईन एकदम. तर चाललोय CNG भरायला. 3 लाईन आहेत CNG. म्हटलं भरून घेऊ, परत रस्त्यात थांबायला नको दिवसभरात. कालचं टार्गेट तुम्हाला सांगितलं मी, 1000 रुपयांनी शॉर्ट पडलंय. त्या 1000 रुपये आपल्याला भरून काढायला लागतील. आता 1200 टार्गेट शॉर्ट आहे कालचं. आणि काल टाइम पण पूर्ण केला आपला, काय मतलब नाही राहिला त्याचा. असं झालं ना तर थोडं मॉरल डाऊन होऊन जातो. पण ठीक आहे, स्वामींच्या कृपेने आज आपल्याला होईल चांगलं बिझनेस, असं होप आहेत मला चांगले. तर होईलच, का नाही होणार. फक्त पेशन्स. मी म्हटलं ना, बिझनेसमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. जर तुमच्यात पेशन्स नसेल तर तुम्ही बिझनेस करू नका. आणि डोक्यात बर्फ आणि तोंडावर साखर, याच 2 गोष्टी फक्त फॉलो करा. पण सगळीकडेच तसं करून नाही, म्हणजे नाही पॉसिबल होत. कारण एक मुवमेंट अशी येते की आपला तीर सुटतो. पण मी मॅक्झिमम, म्हणजे 100% मी तो म्हणजे बाहेर बिझनेसवर इफेक्ट होऊन देत नाही. पण आपल्या रिलेशन्सवरती ते प्रॉब्लेम होत राहतात. माझ्याकडनं तर होत आहे ते. मी खूप प्रयत्न करतोय की शांत बसायचं थोडंसं असं, पण नाही होते माझ्याकडनं. ते काय होतंय काय माहिती. तर चला CNG भरून घेऊ. CNG पंपावर आले, CNG भरून. तर गाईज, फायनली बऱ्याच दिवसानंतर लागली आपल्याला इंटरसिटी स्वामींच्या कृपेने. कस्टमरशी बोलणं झालंय, नाशिकची बुकिंग आहे. नाशिक म्हटलं की ठीक आहे, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. चाललंय कस्टमरला पिक करायला. 5 मिनिटावर लोकेशन आहे. कस्टमरशी बोलणं पण झालंय. पेट्रोल भरायला पण आपल्याला बहाणा भेटला. म्हटलं चला, काम भारी झालंय आजचं. फोन येतोय, फोन अटेंड करतो आणि मग बोलतो. कट करण्याचा फोन आहे हा. एवढे स्पॅम कॉल येतात ना की बस रे बस. कसे काय बंद करायचे मला जरा आयडिया द्या. मला कमेंटमध्ये सांगा की कसं स्पॅम कॉल बंद करायचे. मला आयडिया येत नाही आहे, कारण सगळे प्रकार करून बघितले तरी पण ते कॉल येताच आहेत. तर काय करता येईल जरा मला सांगा. तर कस्टमरशी बोलणं झालं आहे. 4 मिनिटावरती आहे, शिवगंगामधनंच आहे पिकअप. चाललंय कस्टमरला पिक करूया आणि घेऊन निघूया नाशिकला. चला, नाशिकची बुकिंग आहे. प्राईस थोडंफार ठीकठाक आहे, पण ठीक आहे. चला, रिटर्न येताना आपल्याला चांगले पैसे भेटतील. त्याच्यामुळे लोकलला असं पण काय वाजत नव्हतं. इंटरसिटी वाजली आहे, म्हटलं चला. मेन मला पेट्रोल भरायचं होतं. नाशिकला गेलं की पेट्रोल भरायला निमित्त लागतं. मुंबईमध्ये पेट्रोल भरायची गरजच लागत नाही, कारण पेट्रोलवर गाडी चालतच नाही. CNG वरतीच चालते, टाकी टू टाकी. त्याच्यामुळे आता भेटलंय, गाडीत पण पेट्रोल भरून टाकू आणि सगळंच होऊन जाईल. चला, पोचूया आपल्या लोकेशनवर कस्टमरच्या पिकअप करायला.
आपली फर्स्ट ट्रिप नाशिकला ड्रॉप मित्रांनो. जस्ट ड्रॉप केलंय कस्टमरला. आज आहे वर्किंग डे त्यामुळे काही बुकिंग वाजली नाही अजून, पण वाजेल लगेच. आपण चाललोय आपल्या लक्की स्पॉटला. लक्की स्पॉट म्हणजे कुठला माहिती आहे ना तुम्हाला? नाशिक मधला. माझे बघितलं असाल तर जुने व्हिडिओ बघा. नाशिकला जेव्हा पण आलोय, जर बुकिंग चालू मध्ये नाही लागली तर आपण एका स्पॉटला जातो गाईस. कुठे? द्वारका सर्कल. चाललोय आता द्वारका सर्कलला. जाऊन बघूया तिकडनं कुठली बुकिंग लागते. त्याआधी भूक लागली, काहीतरी खाऊन घेऊया, कारण नाही तर मग जेवणाची गडबड होऊन जाईल आपली. तर चांगली सवय लागली आपल्याला तर चांगलं आहे जेवणाचं. नाही तर मी दुपारचं जेवण स्किप करत होतो. जास्त असं नाही, पण थोडंसं असं लाईट काहीतरी खाऊया. नाश्ता बिष्टा भेटला ना तर मजा येऊन जाईल बुकिंग लागायच्या आधी. स्पंदन मिसळ इकडे कुठेतरी आहे. मी विचार करतोय जाऊन ट्राय करावी, पण जर बुकिंग पडली तर गडबड होईल म्हणून. आणि बाकी गाड्या पुण्यावरून भरपूर आल्यात आज. तर चाललोय आता आपण द्वारका सर्कल. 14 मिनिटं आहे, 5 किलोमीटर. ते पण फिरून आहे. आपण सरळ मुंबई नाक्यावरनं जायचं सरळ रोडनी, कारण वाकडे तिकडे घुसायचं नाही आपण. असं आहे. चला, मस्त आहे वातावरण. इकडं पण गरम वातावरण आहे. ऊन मजबूत आहे नाशिकमध्ये पण. काय दाखवायला बाकी आहे नाही. तर हा पण आहोत. हा आहे ऍक्च्युली कुठला रस्ता? त्र्यंबकेश्वर. वरती सरळ जर गेलात ना या रोडनी तर सरळ हा रस्ता त्र्यंबकेश्वर मध्ये जातो. त्र्यंबकेश्वरला जातो, त्र्यंबकेश्वर मध्ये नाही. तर तोच रस्ता आहे जो पुढे आलाय तो. आणि आता इकडनं मागणं बरेचसे बायपास आहे हायवेला. जर रस्त्यात जाता पडली तर काही टेन्शन नाही तर मग द्वारकाला पोहोचून काहीतरी खाऊया तिथे गाडी पार्क करून. आणि मग बघूया पुढचं नियोजन कसं काय लागतंय काय ते. चला पहिले द्वारकाला पोहोचूया. नाशिकमध्ये आज मित्रांनो नाशिकच्याच गाड्या भरपूर उभ्या आहेत. काय कळत नाही. तर आज थोडंसं हे दिसतं, कारण आता शाळा चालू झाल्या कालपासून. त्यामुळे लोक जे आता सुट्ट्यांसाठी जे इकडे तिकडे गेले होते लोक, बऱ्यापैकी लोक घरी गेलेत. तर आता लागेल बुकिंग आपल्याला, नाही असं नाही, पण थोडा वेळ थांबावं लागेल. काय लागेल बघूया. पण पहिलं खायला बघूया काहीतरी. यार भूक लागली आहे मजबूत. कारण म्हणजे मजबूत म्हणजे असं सुक्कच खायचं आहे मला. असं काय मोठं हे नाही. तिकडे द्वारका सर्कलला भजीपाव वगैरे, नाहीतर भेळ आहे आपलं फेमस भेळ, ती खाऊ शकतो. काही खाऊ शकतो आपण. आणि आता हा सर्कल मारायचा आहे, बॉश सर्कल. काच थांबले सगळे? सिग्नल आहे का? अर्चण मार. इथं ना रिक्षा LPG वर आहेत आणि गाड्या CNG वर आहेत. LPG खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे इथे. LPGचे बरेच पंप आहेत. बाहेरच्या गाड्यांवरनं नुसते अंगावर येतात ते लोक. नाशिकमध्ये बघितलंय मी ही गोष्ट. चला जाऊया. तर गाईज फायनली उचलली आपण एक रिझर्वेशन ट्रिप. नाशिकमध्ये आलो नाश्ता कराय. मस्त मी तुम्हाला म्हटलं ओके आली वाटतं आपल्याला. चला आली आहे बुकिंग आपल्याला. तर रिझर्वेशन ट्रिप उचलली होती. इथेच आहे मागे आय थिंक बुकिंग. बरोबर डॉट अर्धा तास आधी बुकिंग आली. 7 मिनिटावर पिकअप आहे फक्त. जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन थांबूया. कस्टमरशी बोलणं झालं. कस्टमरनी समोरनं फोन केला होता. रिझर्वेशन ट्रिप फर्स्ट टाइम घेतली आहे मी इंटरसिटीमध्ये. तर चला जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती. आणि मग होता नाश्ता मस्त. मी कराड बंधून कराड भेळ माहिती असेल कोणाला नाशिकमधली स्पेशल, तर भेळ बत्ता म्हणतात त्याला. तर तो खाल्ला. गाडी असली गरम झाली. इकडे अलीकडे द्वारका सर्कलचं आहे. इथे पुढे काम चालू आहे. तुम्हाला जर दिसत असेल ना तर इथे पुढचं काम चालू आहे. आणि मित्रांनो रिझर्वेशन इतकी भारी रेट आहे ना, खतरनाक रेट भेटला आपल्याला रिझर्वेशनचा. आणि डायरेक्ट घरी जातोय आपण. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक आहे. आजचा दिवस भरून निघेल. तुम्हाला सांगतो पोचल्यावरती काय खतरनाक रेट भेटला आणि काय भेटलं ते सगळं फर्स्ट टाइम मी रिव्हील करणार आहे. कारण या अमाऊंटची बुकिंग मी पहिल्यांदा घेऊन चाललो आहे आपल्या त्या लोकेशनला नाशिकमधनं. तर चला जाऊया. रिझर्वेशन ट्रिप आहे ऑब्व्हियसली त्याच्यामुळे. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन थांबूया. त्यांचा फोन आलेला. त्यांना म्हटलं 4:15 वाजेपर्यंत मी पोहोचतोय तुमच्या लोकेशनला. तर जाऊन थांबूया आपण. 4:08 दाखवतोय. 10 मिनिटं आधीच 5-10 मिनिटं आधी जाऊन थांबूया. काय नाही 4:35चं पिकअप आहे. जाऊन थांबलं की काही टेन्शन नाही. चला. तर गाईज नाशिकमध्ये ना सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेत. कारण रोडचे कामं चालू आहेत सगळीकडे त्याच्यामुळे. आणि सगळीकडे रोडची कामं चालल्यामुळे सगळे रस्ते खोदलेत सगळे.
मेन द्वारका सर्कल जो आहे तोच खोलून ठेवलाय. तर तुम्हाला माहिती असेल, जे लोक येतात नाशिककडनं बघतायत त्यांना पण माहिती असेल नाशिकचे हाल काय झाले. तर रस्ते खोलून ठेवलेत. वातावरणाची तर बाबा म्हणजे वाटतच नाही आपण की नाशिकमध्ये आलोय. नाशिक एक गावासारखं, म्हणजे असं हे नाही करत आहे मी, पण इतकी सिटी झाली आहे ना, म्हणजे पहिलं गावासारखं फीलच येत नाही. माणूस ज्यांचं नाशिक गाव आहे त्यांनी कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला नाशिकला आल्यावर खरं वाटतं का तुम्ही गावाला आलेत का, असं वाटतं सिटीमध्ये जात. मित्रांनो, गाव एक पाहिजे जिथे तुम्ही रिलॅक्स व्हायला पाहिजे, तिथलं वातावरण तसं पाहिजे. माझं गाव आहे तसं अजून तरी खेडेगाव आहे आमचं, म्हणजे जिल्हा तालुक्यापासून पण आमचं गाव लांब पडतं. त्याच्यामुळे आता जिथे जिथे नाशिकमध्ये हा सिटी आहे म्हणून, म्हणजे हा जिल्हा आहे, तालुका आहे, त्याच्यामुळे हे असं आहे. पण जर समजा आउटस्कटला कुठे गेलात तुम्ही, जसं म्हणजे पिंपळगाव साईडला, शिर्डीच्या आसपासचे छोटे मोठे गाव आहेत, गाव साईडला गेलात तर तुम्हाला तसाच फील येतो. पण सिटीमध्ये पण अजूनही मी जर म्हणजे सातारा साईडला गेलो तर, किंवा माझा कोरेगाव तालुका आहे तिकडे गेलो तर अजूनही गावसारखं फील होतं. आता इथे काय झालंय, मेट्रो सिटीज जे आहेत ते जवळ आहेत, त्याच्यामुळे अर्धी पब्लिक तिकडचे इकडे आहेत, कामासाठी येणारे जाणारे, किंवा आई वडील त्यांचे इकडे, म्हणजे इझी टू मूव्ह साठी लोक इकडे येऊन राहतात. वातावरण बदलीसाठी पण इथे येऊन राहतात शहरात राहण्यापेक्षा. तर तरी पण बघा ना, कॉन्क्रिटीकरण काय झालंय, असं वाटतंय आपण कुठल्या तरी डोंबिवली जेव्हा नवीन बनत होतं, दिवा डोंबिवली, तेव्हा असं दिसायचं. तर लिटरली तसंच वाटतं, अजून पण फील येतं. आणि आपण आता 3 मिनिटात पोहोचू कस्टमरच्या लोकेशनला. 4:08 4:35 पिकअप आहे. कस्टमरशी बोलणं झालंय, त्यांना म्हटलं 4:15 पर्यंत मी येऊन थांबेन. तर त्यांनीच समोरनं फोन केला होता कस्टमरनी. म्हटलं काय टेन्शन नाही, जेन्युइन असली पाहिजे फक्त बुकिंग बस. कारण गॅस तर आपल्याकडे आहे आता, अर्ध्या टाकी आहे पूर्ण, पण पोहोचायला मला असं वाटतं शहापूरच्या टर्नपर्यंत जाईल. 500 रुपयाचं पेट्रोल टाकून देतो, म्हणजे काय टेन्शन नाही. गाडी डायरेक्ट कोणगावात जाईल. कोणगावात आपल्या CNG पंपवर फुल करायची, तर डायरेक्ट घर पे, असं माझं प्लॅनिंग आहे. तर चला जाऊया, थोडंसं हे करूया, काय म्हणतात त्याला, इथे पेट्रोल भरायला काय नाही, हायवेला थोडंसं भरलं ना तर आयडिया येऊन जाते किती किलोमीटरचं वगैरे काय नाही, थोडंफार इकडे तिकडे, बाकी काय नाही. चला जाऊया, थोडंसं हिशोब पाणी करायचं आहे. कस्टमरच्या लोकेशनला पोहोचतो, मेसेज टाकतो त्यांना आणि हिशोब पाणी करून घेतो. मला वाटलं इकडनं मित्रांनो ही बुकिंग, हा रेट मला पुण्याचा भेटतो इथून, तो रेट मला इकडचा भेटलाय, पण एकदम मस्त आहे ज्या लोकेशनचा भेटलाय त्या लोकेशनला. तर चला जाऊ दे, आपलीच नजर लागेल नाही तर बोलायला नको सारखी. तर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो. थोडंसं कस्टमरला घेऊन निघणार होता डायरेक्ट. आता हायवेला तुम्हाला काय बघण्यासारखं असेल तर दाखवतो, नाहीतर डायरेक्ट पोहोचल्यावर कुठल्या लोकेशनला पोहोचलं हे दाखवतो. चला. तर गाईज फायनली आलोय आपण डोंबिवलीला. येस गाईज येस, मी तुम्हाला म्हटलं ना, आपल्याला रिझर्वेशन ट्रिप लागली होती खतरनाक अमाऊंटची, ती डायरेक्ट लागली होती डोंबिवलीची. आणि इतका मस्त रेट दिलाय, बाप रे, काय सांगू तुम्हाला. मी ऍक्च्युली प्राइस नाही रिव्हील करणार, पण तुम्हाला सांगतो इतका मस्त दिलाय की मी पुन्हा येऊन जाऊन पण मला जेवढं अर्निंग होत नाही तेवढी अर्निंग माझी या ह्याच्यामध्ये झाली. एक नंबर झाला, एक नंबर. त्यात पेट्रोलचा खर्च पण पकडला मी, सगळं CNG प्लस पेट्रोल दोन्ही खर्च पकडून. आणि पेट्रोल टाकलं होतं मी घोटीला, त्याच्यावरती आले 500च टाकलं, जास्त नाही, कारण आपलं यूज काय हाय नाही. पुण्या साईडला गेलं तरी पण पेट्रोलवर गाडी चालत नाही. आणि इकडे 500-1000च मी टाकतो, जास्त टाकत नाही, कारण नंतर कधी लागलं बाहेर गेलो तर टाकेल त्याच्यामुळे. आणि त्याच पेट्रोलवर गाडी अजून आहे. मी थांबलोच ह्याला, समृद्धी संपल्यावरती CNG भरायला थांबलोच नाही कुठे. 1-2 ठिकाणी बघितलं. कल्याण बायपासला पण लाईन आतमध्ये, बायपासला जायला ट्रॅफिक खूप होतं. आणि राहिला विषय परत एक माणकोलीची ते एक CNG पंप होता HP चा, पण म्हटलं ते जे पॅसेंजर होता म्हणजे त्यांच्यासोबत एक मुलगी होती, ती होती हँडिकॅप. म्हटलं ते ऑलरेडी एवढा वेळ बसली असेल, परत आपल्यासाठी थाटकं आहे. मला ते पटलं नाही. म्हटलं चला CNG किती 10 किलोमीटर चालवायचे, 20 किलोमीटर चालवले, तिथं 30 किलोमीटर चालेल, अजून काय.
अजून इथनं 5 किलोमीटर हे दाखवलं होतं, पण 2-2.5 किलोमीटर आहे. म्हणजे जिथनं सोडलं तिथे 4.5 किलोमीटरवरती डोंबिवली ईस्टला MIDC मध्ये, मी वेस्टला सोडलं. आता ईस्टला CNG भरायला चाललोय आणि इतका खतरनाक रेट दिलाय ना मित्रांनो. शेवटी देवा काळजी, खरंच आहे ही गोष्ट. मी टेन्शनमध्ये आलो, म्हणजे टेन्शनमध्ये असं नव्हतं, पण वाटत होतं यार कुठली बुकिंग लागेल काय, असं चाललं होतं. मस्त नाश्ता झाला, चहा नाश्ता करून आपल्याला आरामशीरमध्ये बुकिंग लागली. मस्त काय ते कराड भेळ भत्ता. जर तुम्ही कधी गेलात तर द्वारका सर्कलला कोणालाही विचारलं ना कराड भेळ भत्ता, तर तुम्हाला सांगेल, कोणी दाखवेल. तिथं स्टॉल आहे, तिथे बसून खायला पण आहे 20 रुपयात मस्त भरपेट भेळ. आणि मटकी भेळ वगैरे ऑप्शन खूप होतं, पण तेच की मला परत ही बुकिंग भेटली असती की नाही. आपल्या नशिबात जे होतं ते भेटतंच आपल्याला. त्यासाठी मी बरोबर तिथे पोहोचलो होतो आणि बरोबर आपल्या बाजूलाच होती, त्यामुळे ती लागली लगेच, आपल्या रिझर्वेशन आली. काय माहिती कसं काय उबर नाही केलं. चला बरं झालं, 1 नंबर रेट दिला मित्रांनो, 1 नंबर. आता विचार करतोय काय करू, घरी जाऊ काय करू, कारण आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. आला का जागेवर? नाही आला अजून, जागेवर बंदच ठेवा. 8 वाजलेत बरोबर, 8 आणि 7:59 झाले, 8 वाजलेत. CNG वगैरे भरायला अजून 15 मिनिटं लागतील समजा, म्हणजे 8:15ला जर मी चालू करून जर गेलो बाहेर यायला 10, 11, 12 वाजेल. बघूया, जर लोकल 1-2 भाडं घरी जास्त पर्यंत काय लागलं तर ठीक आहे, नाही तर जाऊया घरी. काय करणार, नशिबात जेवढं असतं तेवढं भेटतात, त्यापेक्षा चांगलंच भेटलंय आज आपल्याला, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला जाऊया डायरेक्ट CNG भरूया आणि कल टॅक्स घेऊया. चला. तर गाईज फायनली निघालोय आपण तिथीप्रमाणे. देवाचं पण ह्याच्यात नव्हतं की मी लोकल भाडं मारावं आणि घेतले, निघालोय MT घरी. माझं एक मीटिंग चालू होती, ती झाली आणि फायनली MT निघालो. खतरनाक आज काम झालं मला, म्हणजे अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा चांगलं झालं. थोडासा होप वाढला, कारण मी सकाळी एवढं डाऊन झालं होतं तुम्ही बघितलं सर, पण आज म्हणजे एका झटक्यात काम भारी झालं. 2 झटके लागले फक्त आणि 2 झटक्यात काम भारी झालेत आपले. दोन्ही पण झटके आपले सक्सेस झाले. तर चला जाऊया आता. हे उद्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस राहिलेत. आपलं टार्गेट पकडून चाललोय मी. तर कामाचं तर चालत राहील. बाकी आता तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करीन मी ॲक्च्युली चुकी केली. मी जिकडे गेलो होतो खायला वगैरे तिकडचं शूट नाही केलं, तर सॉरी. मी नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा नक्की शूट करीन. मी जवळजवळ कितीतरी दिवसांनी मी तिकडे गेलो होतो खायला आणि तेव्हाच शूट नाही केला मी. थोडंसं असं गडबड होऊन जाते, पण ठीक आहे, काय बात नाही. आपण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्की दाखवीन काय कुठे कुठे काय काय आहे, काय एक्सपिरियन्स घेतो आहे तो पण तुम्हाला शेअर करीन. तर चला, हा डंपरवाला आपल्याला जाऊन देत नव्हता आणि गेला फायनली. आपण त्याच्या मागच लावू गाडी, जास्त पुढं नको, नाही तर दाबायचा कचकन. तर चला पोहोचूया आता घरी, मस्त आराम करूया, व्लॉग एडिट करूया आणि थोडंसं बाबू बरोबर खेळूया आणि बाकी काय नाही. तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या. तर चला, असंच बघत राहा आपले चॅनेल आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि राहिला प्रश्न अर्निंगचा, तर मित्रांनो मला अर्निंग न सांगण्यामागचं कारण असं आहे की बरेच लोक ते बघून या लाईनमध्ये उतरत आहेत. असं नाही की चालू करू नये, पण मित्रांनो मी या लाईनीमध्ये काम करतोय. ह्याच्यातलं कष्ट, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे किती आहे काय आहे, आणि त्या मापाने किती पैसे भेटत आहेत ते पण माहिती आहे, पण इन्व्हेस्टमेंट किती आहे काय. तर मी कोणाला चुकीचं सजेशन करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही बिझनेस करायचा असेल ना, कुठलाही, साधा भाजीचा असू दे किंवा पान मसाल्याचा असू दे, पानपट्टीचा असू दे, नाहीतर कुठलाही बिझनेस असू दे, एखादी गोष्ट घेऊन म्हणजे एखादी गोष्ट विकणे किंवा कुठलीही काम म्हणा, जर ते करायची मजा येत असेल किंवा जर आवड असेल तरच कुठलंही काम, तरच ते काम होतं. आणि बिझनेस आपल्या स्वतःपेक्षा जास्त आपल्याला त्या बिझनेसवर प्रेम करावं लागतं, तर ते काम होतं. अदरवाईज ते काम होतं नाही आणि तो बिझनेस सक्सेस पण होत नाही. बिझनेस सांभाळणं म्हणजे एक लहान बाळाला सांभाळण्यासारखं आहे. मी तुम्हाला माहीत नसेल, मला माझ्या प्रोफाईलला आणि माझ्या बिझनेस हाच माझा प्रोफाईल आहे, तर मी एवढं त्याला जपतो की बस रे बस. खूप म्हणजे खूप आपण सर्व्हिस वगैरे सगळं त्याचप्रमाणे देत असतो कस्टमरला. फायनली दिलं ओव्हरटेक बघायला, दिसतोय तुम्हाला.
फायनली दिला त्याला ओव्हरटेक गचकन. जागा भेटली, रिक्षावाल्याच्या मागं मागं निघालो. कोंडुस्कर चाललाय, कोंडुस्कर. सगळे आपल्या सगळे कोल्हापूरच्या गाड्या चालू झाल्या आता जायला गावाला, मला दिसत असतील. तर मला पण यांच्या पहिल्यापासून मला ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे मित्रांनो, म्हणून मी या लाईनमध्ये आलो. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं केस विस्कटलेत, पण अजूनही मी एक नाशिक ट्रिप करेन. मी 350 किलोमीटर गाडी चालवली आतापर्यंत. घरी जास्त 335 झाले, घरी जास्तोपर्यंत 340 होतील. तर ऑलमोस्ट 350 किलोमीटर गाडी चालवली आहे, पण माझ्या चेहऱ्यावर अजून जमलेला दिसत नाही. 2 ट्रिपच केल्यात, पण अजिबात तुम्हाला जमलेलं दिसणार नाही. मी जवळजवळ, तुम्हाला खोटं वाटेल, मी 22 तास कंटिन्यू गाडी चालवली आहे मित्रांनो. 22 तास कंटिन्यू गाडी, जो खाऊचं काम नाहीये. कंटिन्यू 22 तास गाडी. पाय लिटरली लटलट कापतात जेव्हा गाडीतनं उतरतो ना आपण. उभं राहता येत नाही स्टेबल, कारण पायात जीवच राहत नाही, बसून इतकं आखडलेले असतात. तो पण एक्सपिरियन्स घेतलाय. फक्त एवढंच, पैसे कमवायचा हा उद्दिष्ट नाहीये, पण उद्दिष्ट आहे आपलं स्वतःचं काहीतरी वर्चस्व स्थापन करायचं. तर त्यासाठीच सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला एक करून सांगेनच मी पुढे कसं काय चाललंय. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.